नमस्ते सर्व विद्यार्थी आणि पालक सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक सोनिया कार्सन या महिलेची कथा ऐकणार आहोत, ज्यांनी लहान वयातच त्यांचे वडील सोडून गेल्यानंतर अगदी 3री पर्यंत शिक्षण झालेलं असताना सुद्धा आपल्या दोन्ही मुलांना खूप सुंदर पद्धतीनं घडवलं आणि त्यातल्या तर बेन कार्सन या मुलाला एवढा उच्च दर्जाचा डॉक्टर बनवलं की पुढे जाऊन 22 तासाची सर्जरी, दोन डोकी चिकटलेली असलेली ती वेगळी करण्याची सर्जरी सुद्धा या बेन कार्सन यांनी केलेली होती. आणि त्यांच्या लहानपणीची गोष्ट आहे. ज्यावेळेला बेन लहान होते त्यावेळेला ते खूप अभ्यासात खूप पाठीमागं होते. अभ्यासात पाठीमागं होते हे पाहिल्यानंतर आईला खूप दुःख होत होतं आणि आईला असं वाटायचं की आपल्या मुलानं शिकलं पाहिजे, की मी शिकलेलं नाही, माझी 3री पर्यंत शाळा झालेली आहे, मी काहीतरी घरकाम करून कशी तरी मुलांना सांभाळते आणि मग माझ्या मुलांना शिकण्यासाठी मी काय करायला हवं. त्यांनी त्या मुलांचं प्रगती पुस्तक पाहिलं. त्या मुलांना शाळेत चिडवलं जात होतं. बेनला तर म्हणलं जात होतं, तू डमी आहेस, मूर्ख आहेस. आणि आई म्हणायची, नाही, तू मूर्ख नाहीस, तू तुझ्या ह्या प्रगतीपत्रकावर असणाऱ्या मार्क्सपेक्षाही तुझी मार्क्स अधिक पडण्याची तुझी क्षमता आहे, तू निश्चितच खूप मार्क्स मिळवू शकतोस. पण त्यासाठी आईनं एक प्रयोग केला. तो प्रयोग खास पालकांसाठी आणि तुम्हा मुलांसाठी मी सांगणार आहे की आईनं काय प्रयोग केला. आईनं सांगितलं की एक गोष्ट करायची, जोपर्यंत तू सगळे पाडेपाठ करत नाहीस तोपर्यंत तू खेळायला जायचं नाहीस. तो म्हणाला, कसं शक्य आहे, आता हे सगळे पाडेपाठ करायचे म्हटल्यानंतर खूप दिवस लागतील. हो, लागू दे ना, पण तू सगळे पाडेपाठ करत नाहीस तोपर्यंत तू खेळायला जायचं नाहीस. हा नियम बनवला आईनं आणि त्यामुळं त्याला पाडेपाठ करणं महत्त्वाचं झालं आणि तो पाडेपाठ करू लागला. पाडेपाठ झाल्याशिवाय तर त्याला खेळायला जायला देणार नव्हती आई. पण त्यामुळं पाडेपाठ झाले. त्याला वाचनाची सवय नव्हती. मग आईनं काय सांगितलं की 2 लायब्ररीतनं पुस्तकं आणायची, 2 पुस्तकं वाचून त्याचा सारांश मला सांगायचा. थोडक्यात ती पुस्तकं काय आहे हे मला समजावून द्यायचं. 3री शिकलेली आई आपल्या मुलाला वाचनाची सवय लागावी म्हणून किती मोठा प्रयत्न करत होती की त्यातूनच या बेन आणि त्याच्या भावाला वाचनाची एवढी आवड लागली की एक मिशिगन युनिव्हर्सिटी आणि येल युनिव्हर्सिटीत सुद्धा हा मुलगा गेला आणि तिथं चांगल्या दर्जाचा मेंदू सर्जन, चांगला डॉक्टर झाला, सर्जरी करू लागला. पण त्यासाठी वाचनाची आवड लागणं आणि सातत्यानं दररोज वाचन करणं ही जी सवय आहे ती आईमुळे लागली. टीव्ही बंद करण्याला सुरुवात तिनं केली. आईनं सांगितलं, टीव्ही तेव्हाच बघायचा ज्या दिवशी फक्त शाळा नसेल. शाळा नसलेल्या दिवशी फक्त टीव्ही पाहायचा, इतर दिवशी टीव्ही पाहायचाच नाही. किती मोठा नियम होता त्या काळातला तो. आणि या नियमांचं पालन करून ज्या दिवशी बाबा शाळा आहे त्या दिवशी मुलं अभ्यासच करत असायचे. इतर दिवशी टीव्ही पाहिला तरी ती तेवढा वेळ खेळलं पाहिजे, तेवढा वेळ अभ्यास केला पाहिजे, तेवढी टीव्ही पाहिली पाहिजे, असं त्या सुट्टीच्या दिवसाचं पण नियोजन असायचं. ही बेनची कामगिरी, त्याचा परफॉर्मन्स सुधारण्यासाठी आईने केलेले हे प्रयोग आहेत, हे निश्चितच आईवडिलांसाठी आज इतक्या वर्षानंतर आपणासाठी सुद्धा एक प्रेरणादायी आहेत. म्हणून खास तुमच्यासाठी ही बेनची गोष्ट, बेन कार्सन यांची गोष्ट मी आपणासमोर सादर केली. आणि ह्याच्यावर चित्रपट निघालेला आहे, याच्यावर वेगवेगळी इंग्रजी पुस्तकं उपलब्ध आहेत. मुलांना वाचनाची सवय लावली पाहिजे. वाचन हळूहळू कमी होत चाललेलं आहे. मराठी भाषा अभिजात झाल्यानंतर मराठी वाचन आणि मराठी लेखन याला
उत्तेजन देणं गरजेचं आहे. मराठी भाषा त्यावेळेसच टिकली जाईल. म्हणून खऱ्या अर्थानं तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा. तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. कारण खूप जण फक्त पाहतात आणि सोडून देतात, पण लाईक करत नाहीत किंवा कमेंट्स करत नाहीत की तुम्हाला कशी वाटली हे सांगत नाहीत. तुमची एक कमेंट्स आम्हाला प्रेरणा देईल की आणखीन कसले व्हिडिओ तुम्हाला हवे आहेत. त्याबद्दल आम्ही निश्चितच पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर मांडू. नवीन नवीन विषयाचे व्हिडिओ घेऊन येत आहोत. याची सिरीज आजपासून सुरू करत आहोत, जे पालक आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असेल. मला खात्री आहे की तुम्हाला हा नक्की व्हिडिओ आवडेल. याच्यातून जे घेण्यासारखं आहे आणि ते इतरांना उपयुक्त असेल तर इतरांना शेअर करा. जास्तीत जास्त पालकांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या की पालकांच्या प्रबोधनाची ही सिरीज आहे की मुलांनी वाचन सुधारण्यासाठी, त्यांच्यावर सुसंस्कार करण्यासाठी आपल्याला काय करता येईल याबद्दलची माहिती मी सातत्याने या एज्युकेशन एनर्जी चॅनलवर पाठवत राहणार आहे. तर या चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.